नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पोलीस भरतीचा पेपर कसा सोडवायचा, कसं हँडल करायचं, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील त्याबद्दल या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आता तुम्ही बघितलेलं असेल की महाराष्ट्र पोलीस भरतीचा 15 मार्चला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पेपर झाला. काही ठिकाणी अगदी म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल, सोलापूर सिटी असेल, ह्या आयुक्तालयांचे सुद्धा पेपर झाले. तर याच्यामध्ये नक्की कशा पद्धतीनं आपण पेपर सोडवले पाहिजेत जेणेकरून आपल्याला सिलेक्शनचे मार्क्स मिळतील, समजतं ते. याच्यावरती आपला हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मिशन महाराष्ट्र पोलीस या युट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच पोलीस भरतीचे नवनवीन व्हिडिओ, स्ट्रॅटेजिकली कशी तयारी करायची पोलीस भरतीची, याचे व्हिडिओ तुम्हाला मिळवता येतील. तर मित्रांनो, पहिल्यांदा पेपर सोडवत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे समजून घ्यायच्या आधी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पोलीस भरतीच्या तयारीमध्ये जे काय आता 15 मार्चला ज्या विद्यार्थी मित्रांनी पेपर दिले तर त्यांनी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या आपण समजून घेऊयात. बघा, आता झालंय असं, या वर्षी आपल्याला बघायला मिळालं असं की पेपर बऱ्याच ठिकाणी सोपे आले, बरोबर. आता ज्या ज्या वेळेला सोपे पेपर, तुम्हालाही तसंच होणार आहे पुढे, म्हणजे ही काळजी घ्यायची तुम्हाला. पेपर जर सोपा असेल तर काय होतं की मुलांचा कॉन्फिडन्स तर हाय असतोच आणि त्याच्यामध्ये पेपर जर सोपा आला तर ते उत्साह थोडासा जास्त असून त्याच्यामध्ये सिली मिस्टेक होण्याचं जे प्रमाण आहे ते अतिशय जास्त आहे. आपण बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी मित्रांचं पाहिलं की सर 7-7, 8-8 सिली मिस्टेक झालेले आहेत. तर मित्रांनो, एवढ्या जर सिली मिस्टेक तुम्ही करत असाल तर हा जो पेपर सेट करणारा जी व्यक्ती आहेत की नाही, केलेला जो आहे पेपर सेट, तर त्याच्यामध्ये त्यांचा उद्देशच तसा आहे की तुम्ही सिली मिस्टेक करावी. म्हणजे याच्यात अवघड नाहीच आहे. सगळ्यांना त्या प्रश्नांची उत्तरं माहिती जर घरी गेल्यावर सगळ्यांना कळतं किंवा घरी बसून पेपर सोडवण्याला असं वाटतं सुद्धा किंवा वाटलं असेल सुद्धा की अरे, तर रत्नागिरीच्या पेपरमध्ये तर मला इथं घरी बसून 95 मार्क्स मिळतात, 98 मार्क्स मिळतात. पण प्रत्यक्ष त्या लेवलमध्ये तिथे पेपर सोडत असताना अनेक विद्यार्थी मित्राच्या हातून काय होते, सिली मिस्टेक होते. आणि तीच सिली मिस्टेक, एकतर बघा, सिली मिस्टेक नाही केली सिलेक्ट, सिली मिस्टेक केली वेटिंग किंवा 1-2 मार्क्सने कुठेतरी आपण बाहेर पडतो, बरोबर आहे. म्हणजे याच्यात महत्वाची गोष्ट काय की ज्या वेळेला काळजी कशी घ्यायची पेपर सोडत असताना, ज्या ज्या वेळेला पेपर सोपा असेल तर त्या त्या वेळेला आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. सिली मिस्टेक अजिबात नको. जे विद्यार्थी सिली मिस्टेक करत नाही त्यांचं आपल्याला सिलेक्शन झालेलं बघायला मिळतं, समजतंय. म्हणून पेपर ज्या ज्या वेळेला सोपा असेल त्यावेळेस स्वतःवरती कंट्रोल ठेवा. बरोबर उत्तर देतोय का आपण हे बघत चला. त्याची प्रॅक्टिस आतापासून तशी करा. डायरेक्ट तिथं वेगळे प्रयोग करायला जाऊ नका. अनेक विद्यार्थी मित्र काय करतात, आता एक गोष्ट घडलेली सांगतो तुम्हाला. एक विद्यार्थी आहे आपला ऑनलाईनचाच, जे आपले मिशन खाके ऍप्लिकेशन आहे, तर त्याच्यावरती तुम्ही जे काही कोर्स घेता त्यापैकीच एक विद्यार्थी आहे. त्यांनी रत्नागिरी पोलीसला असं केलं, तो म्हटला की सर, प्रश्न सगळे सोपे होते म्हणून माझ्या डोक्यात आलं, मी नेहमी असं करत नाही, तिथं डायरेक्ट भरतीला तसं केलं. काय केलं की डायरेक्ट एका पानावरती जेवढे प्रश्न आहेत तेवढे मी सोडवून घेतले आणि त्याच्यानंतर आन्सर शीट मध्ये मग गोल करायला गेलो, पहिल्याचा दुसरा, दुसऱ्याचा तिसरा वगैरे जे काय असेल ते. तर असे गोल करत असताना नंतर तर याचा परिणाम असा झाला की त्याच्यामध्ये चुकून दुसऱ्याचा तिसरा, तिसरा दुसऱ्याचा सोडवलेला नव्हता, किंवा समजा उदाहरणार्थ 7वा सोडवला नव्हता, पण मी 8व्याचा मला 3 द्यायचं होतं, तिथं मी 7व्याचा 3 दिला सलग लाईन देत असताना. आणि त्याच्यामध्ये असं झालं की सलग 4 चुकले खालचे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कारण त्याने ते बघितलं तो वरचा सोडवला, याच्या पुढचा, याचा पुढचा, आणि तिथं ते डोकं नाही चालत, समजतंय. म्हणून त्या प्रश्नाला एकदा जे काय आपण उत्तर काढलं त्याच वेळेला किती सोपा असू देत, म्हणून म्हटलं उत्साहावरती थोडासा कंट्रोल ठेवायचा. ओके. तर तिथं जे तुम्ही प्रश्न सोडवताय त्याच तुम्हाला गोल करायचा आहे. म्हणजे याच्याने आपण याला पण सिली मिस्टेकच म्हणतो, समजतंय. उत्साहाच्या भरात घडलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून थोडंसं स्वतःवरती कंट्रोल ठेवा, कारण ही वेळ परत येत नसते मित्रांनो, समजतंय. एकदा 1 मार्क्स ते 2 मार्क्स तर माझ्या 3 सिली मिस्टेक झाल्या. सिली मिस्टेक झाल्या याचा त्रास कधी होतो माहितीये का, जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या मार्क्सने आपण समजा राहतोय तर त्या 3 ज्या सिली मिस्टेक झाल्यात ना त्या आपल्याला आयुष्यभर खात राहतात की त्या जर केल्या नसत्या तर मी पोलीस असतो. ओके. तर मित्रांनो, याच्यावरती कंट्रोल करा. आता ह्या विद्यार्थी मित्राची नुकसान खूप झाली ना, म्हणजे येत आहे सगळं पण काढलंय सुद्धा उत्तर, कॅल्क्युलेशन करून गणित सोडवली सुद्धा, पण त्याची उत्तरं देत असताना चुकवून टाकली. ही चूक आपल्याकडून घडली नाही पाहिजे, बरोबर आहे. म्हणून पेपर सोपे असतील तर तुम्हाला थोडस स्वतःवरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये होणं गरजेचं आहे. ओके. तुम्हाला अशा गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा. ओके. बाकी पुढची जर गोष्ट आपण बघितलं, आता पेपर जर अवघड असेल, असंच कम्पॅरेटिव्हली समजून घ्या, पेपर अवघड असेल त्यावेळेला काय होतं, आता इथं सोपे पेपर असताना थोडासा टाइम पुरतोच, असं नाही की टाइम पुरत नाही, पण ज्या ज्या वेळेला 25चा पॅटर्न असतो, 25-25चा पॅटर्न,
त्यावेळेला मग वेळेचं थोडंसं नियोजन महत्वाचं ठरतं. कारण याच्यामध्ये 25च्या पॅटर्न मध्ये मला आपलं गणित आणि बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न असतात, तर त्याच्यामुळे तिथं वेळ जास्त जाण्याची दाट शक्यता असते. कुठेही बघा तुम्ही 25चा पॅटर्न असेल तिथं, मग तो सोपा असला तरी पण तिथं वेळ खातो, ऑब्व्हियसली खाणारच आहे, कारण 50 प्रश्न आहेत, बरोबर. आणि तिथं ज्या वेळेला तुम्हाला 20चा पॅटर्न असतो, 20 आणि 40 जीएस चे, तर याच्यामध्ये तुम्हाला वेळेला प्रॉब्लेम तेवढाच नसतो. ओके, पण इथं अॅक्युरेसी टिकवणं गरजेचं असतं, बरोबर. आता हाच पेपर जर अवघड असेल दोन्ही पॅटर्नचा, हा पण किंवा हा पण कुठलाही पॅटर्न असू दे, जर अवघड प्रश्न असतील मग त्याच्यामध्ये काय होतं, म्हणजे अवघड प्रश्न बघितल्यावरती आपल्याला प्रॉब्लेम येतो थोडासा. अवघड प्रश्न बघितल्यावर काय असते, अडचण काय होते, अडचण असते की वेळ पुरत नाही, बरोबर. आणि मग ते अवघड प्रश्न बघितल्यानंतर आपला कॉन्फिडन्स थोडासा लो होतो आणि त्याच्यामध्ये येणारे प्रश्न सुद्धा आपल्याकडून चुकतात. म्हणून मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या, याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला अवघड प्रश्न येतील किंवा सोपे असतील त्यावेळेला ही सिस्टम तुम्ही लावू शकता. पेपर सोडताना काळजी घ्यायची, ही काळजी घ्यायची की प्रश्न स्किप करायला शिकायचं. म्हणजे मला एखादा प्रश्न येत नाही, फॉर एक्झाम्पल मला वाटतंय ना की हा प्रश्न थोडासा वेळ खातोय, तर तिथं जास्त डोकं लावत नाही बसायचं, तिथून पुढे जायचं, लगेच स्किप करायचं. आता मी म्हणतोय स्किप करायचं, पण पोरांना जास्त 90% मे बी तुम्ही पण त्याच्यामध्ये असू शकता, 90% पोरांचा प्रॉब्लेम काय असतो, इगोवर येतात. अरे हा प्रश्न तर मला सुटणारच आहे, मी सोडवणारच, आणि त्या सोडवणारच या नादामध्ये ओके काय होतं, पेपर तसा सोपा असतो पण वेळ खाऊ असतो, मग त्याच्यात वेळ भरपूर जातो. आणि सोपे जे पुढचे प्रश्न आहेत ना, म्हणजे समजा तुम्ही 1 पासून लाईनी सोडवताय, 80 पर्यंत गेलो, पण 80च्या पुढचे प्रश्न सोपे असतात पण वेळ कमी असतो. त्या वेळ कमी असतो हे कळल्यानंतर पॅनिक होतो. मग तिथं आपल्याला सगळं आठवतं की माझं वर्दी आहे, माझं हे ते आहे ना, माझा शेवटची भरती आहे, वगैरे वगैरे वगैरे. मग त्याच्यात थोडंसं पॅनिक झाल्याच्या नंतर आहेत ते प्रश्न सोपे सोपे पण प्रश्न मित्रांनो चुकतात. म्हणून तुम्ही प्रॅक्टिसच अशी करा की स्किप करायला शिकलो पाहिजे. हे प्रॅक्टिसनेच होता, डायरेक्ट भरतीला नवीन काय करायचं नाही. आता या मित्राने नवीन प्रयोग केला, त्रास झाला. म्हणजे आधी तो एक एक सोडवायचा, एक सोडवलं बरोबर दिलं, एक सोडवलं बरोबर दिलं, जे काय एक सोडवलं त्याचं उत्तर तिसरा आहे त्याला गोल केलं, दुसऱ्याचं चौथा आहे गोल केलं, असं करत होता. इथं अचानक नवीन प्रयोग केला, फसला, बरोबर. अजून एक आमचाच विद्यार्थी मित्र आहे, त्याने आम्ही प्रॅक्टिस मध्ये पेपर सोडवत असताना जे प्रश्न मला वेळ खाऊ असतात मग त्याला आम्ही स्किप करत असतो, पण ते स्किप करत असताना त्याला स्टार करतो, तयात मयात वाटतात 50-50 त्याला आम्ही चौकट करतो, आणि जे येतच नाही त्याला आम्ही गोल करतो. आता आमच्या एका विद्यार्थी मित्रांनी काय केलं तिथे, हे काही केलंच नाही त्याच्या पेपरमध्ये. मी ज्यावेळेस त्याचा पेपर बघितला त्याच्यात ना स्टार ना चौकट ना गोल. मी म्हटलं त्याला अडकले होते का प्रश्न, तर हो म्हटलं हे का नाही केलं, तो म्हटलं असं तिथं काही सुचलंच नाही मला. का तिथं तुम्ही असं नवीन प्रयोग करताय, तुम्ही जसं घरी अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस करता पेपरची, सेम तशीच लायब्ररीमध्ये करता, सेम तसेच पेपर सोडवायचे. मग तिथं जरी वेगळं भरतीचा जरी पेपर असला तरी नवीन काही प्रयोग करायचे नाहीत, अशाच पद्धतीने जायचं. स्किप प्रश्न करायचे हे नंतर बघता येतील, समजा नाही वेळ भेटला तर राहू देत, पण जे येतात ते तरी कव्हर होतील. ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, समजतंय का. पेपर सोडवत असताना हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न पूर्ण वाचतच नाही, प्रश्न पूर्ण वाचा, प्रश्न पूर्ण वाचा, त्याचे ऑप्शन सर्व बघा. अनेक विद्यार्थी मित्र काय करतात, उत्साहाच्या भरामध्ये प्रश्न एक्स काढला, ठीक आहे त्याचं उत्तर देऊन टाकूयात, पण पुढं काय दिलंय, पुढं प्रश्न ऍक्च्युअली काय आहे हे तरी बघा. मग त्याच्यामध्ये एकदम साधे साधे प्रश्न मित्रांनो चुकतात. ओके, आणि पूर्ण ऑप्शन न बघितल्यामुळे पण त्रास होतो. तुम्ही ऑप्शन सुद्धा पूर्ण बघत चाला. हे जे काही आपल्याला नाईलाजान आपण कधी कधी स्पीड वाढवायच्या नादामध्ये, म्हणजे तिथं घडतात त्या सगळ्या गोष्टी. मी आता किती जरी सांगितलं ना तर त्याची प्रॅक्टिस लागते. ओके, प्रॅक्टिस नसेल, तुम्ही घरी सोडवताना पण हे सगळ्या गोष्टींचा विचार करा. पेपर असाच सोडवा, तुम्हाला पोलीस भरतीचा जसं सोडवतो असं समजून सोडवा, तर तुम्हाला यश येईल. ओके, बाकी पोलीस भरतीची तयारी तुमची खूप चांगली आहे, व्यवस्थित तुम्ही तयारी केली आहे आणि तुम्हाला यश नक्की मिळेल. तुमच्या अंगावरती वर्दी नक्की असेल. फक्त सिली मिस्टेक, स्वतःचे मार्क्स स्वतः मिळवा, ते घालवायचे नाही. जर तुम्ही स्वतःचे स्वतः मार्क्स मिळवलेत, सिलेक्ट हा या भरतीमध्ये तोच होणार आहे जो स्वतःचे मार्क्स स्वतः मिळवणार आहे. जे विद्यार्थी मित्र सिली मिस्टेक करतील ते ह्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडतील, लक्षात घ्या. ओके, जर तुमची ग्राउंडला लीड 10-12 मार्क्सची असेल, ते सीपीएसपी ला सोपं नाहीये तेवढी लीड घेणं, पण तरी पण, आणि चालकला तर अजिबात नाही. ओके, तिथे तुम्हाला स्वतःचे मार्क्स तुम्हाला मिळवायचे. जास्त लीड असतात त्याच्या एखादी चूक माफ असते, 4-5 केला तर तोही स्पर्धेतून बाहेर जातो. म्हणून हे समजून घ्या, सिली मिस्टेक टाळायची. सिली मिस्टेक वरच ही भरती आहे. जो विद्यार्थी सिली मिस्टेक करत नाही तो सिलेक्ट होतो, जो करतो तो बाहेर पडतो.
हे लक्षात घ्या, हे गणित समजून घ्या पोलीस भरतीचं, मग तुम्हाला यश येईल. आणि अशा चुका तर अजिबात करायच्या नाहीत. हा पण एक सिली मिस्टेक वालाच भाग म्हणतो आपण. आणि अवघड पेपरमध्ये पॅनिक व्हायची गरज नाही, तो सर्वांनाच अवघड जात असतो. फक्त त्याला जे येत नाही त्या प्रश्नांना स्किप करून पुढे जाणं खूप आवश्यक आहे. जर अडकून राहिलो तर मात्र मग आपला भरतीवरती 100% परिणाम होणार. बरोबर. बाकी तुम्ही जर नवीन असाल आणि पोलीस भरतीची तुम्हाला भविष्यात तयारी करायची असेल तर आपली मुंबईमध्ये स्वराज्य म्हणून अकॅडमी आहे, स्वराज्य पोलीस अकॅडमी मुंबईमध्ये आहे. तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आपल्या 2 ब्रँच आहेत, एक मुंबईमध्ये आहे आणि दुसरी पालघर विरारमध्ये आहे. तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. कांदिवलीमध्ये, मुंबईमध्ये कांदिवली म्हणून ठिकाण आहे बोरिवलीच्या अलीकडे, तर तिथं आपली अकॅडमी आहे. आणि पालघरमध्ये विरार या ठिकाणी आपली अकॅडमी चालते. या दोन्ही ठिकाणी तुम्हाला जर का प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर असेल 9075817107. या दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करून माहिती विचारू शकता. इव्हन तुमचा काही प्रॉब्लेम असेल भरती प्रक्रियेसंदर्भात तोही तुम्ही डिस्कस करू शकता. म्हणजे ऍडमिशनसाठी कॉल केलं पाहिजे असं काय नाहीये. तुम्हाला जर का अडचण असेल तर माझा नंबर नक्की सेव्ह करून ठेवा. कधीही तुम्ही मला फोन करू शकता, माहिती विचारू शकता. ठीक आहे. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि पोलीस भरतीच्या आपल्या नक्की विद्यार्थी मित्रांपर्यंत तो पोहोचवा. ठीक आहे. धन्यवाद.